श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व प्रार्थना पूर्ण करोत, ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना. स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते आहे ती स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे. आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्याच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे. बघा, यश निश्चित आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा आजचा दिवस आनंदात जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता स्वामींची देवपूजा झालेली आहे. आता थोडा चहा पिऊन आम्ही आज दत्त महाराजांच्या मंदिरात जाणार आहोत, जे की नेरूळला आहे. सर्वात सुंदर असं तिकडे नेरूळला दत्त महाराजांचं मंदिर आहे. इच्छापूर्ती मंदिर आहे. आज मी दाखवीनच तुम्हाला थोडं थोडं. आता हर्षद येईल थोड्या वेळात, तेव्हा आम्ही मग जाऊ तिकडे. खूप दिवसांपासून आम्ही बोलत होतो की दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे, पण आज तो योग आला आहे. आता हर्षद इकडे आला आहे आणि हर्षद, मी आणि वायू दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायला निघालो आहोत. तर आता आम्ही निघालो आहे महाराजांच्या मंदिराकडे जाण्यासाठी आणि हे मंदिर आमच्या घरापासून 25 ते 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. हे मंदिर नेरूळमध्ये आहे आणि या मंदिराचे नाव इच्छापूर्ती दत्त मंदिर असे आहे. बऱ्याच भक्तांना हे दत्त महाराजांचं मंदिर माहीत नाही आहे, कारण ते थोडं आतमध्ये शांत अशा ठिकाणी आहे. मी आमच्या एका सबस्क्रायबर ताईंच्या कार्यक्रमानिमित्त नेरूळमध्ये गेली होती, तेव्हा मला या ताईंनी मंदिराबद्दल सांगितलं आणि जेव्हा मी तिथे जाऊन मंदिरामधील ती दत्त महाराजांची उभेऊब मूर्ती पाहिली, तेव्हा असं वाटलं की साक्षात दत्त महाराजच तिथे उभे आहेत. तेव्हापासून जेव्हा जेव्हा आम्हाला जमेल, जेव्हा जेव्हा आम्हाला शक्य होईल, तेव्हा आम्ही दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी इथे नेरूळमध्ये येत असतो. तुम्हाला देखील या मंदिरात जाऊन दत्त महाराजांचं दर्शन घेणं शक्य असल्यास तुम्ही देखील नेरूळला जाऊन या मंदिराला नक्कीच भेट द्या. तर आता आपण नेरूळमध्ये पोहोचलो आहोत. हर्षद गाडी चालवत आहे आणि वायू त्याच्या बाजूला बसला आहे. तर झालं असं की आम्ही रस्ता चुकलो. आम्हाला खरं तर पुढचा लेफ्ट घ्यायचा होता, पण आम्ही आधीचा लेफ्ट घेतला आणि आम्हाला असं वाटलं की खरंच आम्ही रस्ता चुकलो. पण खरं तर हीच वाट बरोबर होती, कारण याच वाटेत जाताना आम्हाला एक सुंदर भव्य असं हनुमानांचं मंदिर दिसलं. आम्ही खरं तर नेरूळला दत्त महाराजांच्या मंदिरात जाणार होतो, पण जाता जाता आम्हाला एक सुंदर मंदिर दिसलं. म्हणजे हनुमानांचं मंदिर आहे. मी दाखवते तुम्हाला, एक मिनिट. हे बघ. तर आता आपण या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत. मंदिराच्या आतमध्ये पाऊल ठेवताच आम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी फील झाली. येथील खूप सुंदर शांतता आणि येथील वातावरण मनाला प्रसन्न करणारं होतं. मंदिराच्या आतमध्ये जसं आम्ही पाऊल ठेवलं तसं आम्हाला फक्त मारुतीरायांचंच दर्शन नाही, तर गणपतीराया, भगवान राम, लक्ष्मण आणि माता सीता आणि देवांचे देव महादेव यांचे देखील दर्शन झाले. खरं तर आम्ही वाट चुकलो नव्हतो, ती चुकवली गेली होती असं वाटतंय. या मंदिराची एक गोष्ट जी आम्हाला खूप आवडली ती म्हणजे मारुतीरायांच्या मंदिरात जो डाळ साखरेचा प्रसाद असतो तो शिल्लक राहिल्यानंतर इथे फेकला जात नाही, तर तो पक्ष्यांना खायला घातला जातो. येथील आजूबाजूचा निसर्ग देखील भक्तिमय आहे. तर आता या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालोय दत्त महाराजांकडे. तर आपण आता मंदिरामध्ये पोहोचलो आहोत आणि येथील वातावरण देखील तुम्ही बघू शकता. या भव्य अशा मंदिरावरून नजरच हटत नाहीये. तर आता आपण इथे पोहोचलो आहोत. तुम्ही देखील दत्त महाराजांचं हे सुंदर रूप पाहू शकता.
मंदिराच्या बाहेरच पार्किंगसाठी देखील जागा आहे. इथेच आम्ही आमची गाडी पार्क केली होती. आम्ही आलोय तो दिवस बुधवार आहे आणि उद्या गुरुवार असल्यामुळे इथे मंदिराची साफसफाई सुरू आहे. त्यामुळे आम्हाला दत्त महाराजांचं दर्शन जवळून घेता आलं नाही. तुम्हाला जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा नक्कीच तुम्ही या मंदिराला भेट द्या आणि दत्त महाराजांचं दर्शन घ्या. आम्ही आलेलो आता इथे नेरूळला दत्त महाराजांच्या मंदिरात. म्हणून उद्या गुरुवार असल्यामुळे इकडे थोडी साफसफाई चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी बाहेरूनच दर्शन घेतलं. हे बघा. तर हर्षद आता इथून गाडी काढतोय आणि आता आम्ही घराकडे जाण्यासाठी निघत आहोत. तर गाईज, आम्ही आमचं न्यू चॅनल आहे. आमची रोजची घडामोड मस्ती वगैरे आम्ही असं जे करत असतो ते खूप दिवस आमच्या मनात होतं की चॅनल उघडायचं, पण ते आता आम्ही ट्राय करतोय. अजून एवढा कॉन्फिडन्स नाही आहे, पण आम्ही हळूहळू ट्राय करतोय. आमचं मेन चॅनल आहे आम्ही स्वामी भक्त नावाचं, तुम्हाला माहीत असेल. तुम्ही जर ह्याच्यावर आपल्याला चांगला प्रतिसाद दिला ना तर आपले डेली व्लॉग किंवा आपण आता जे असे कुठेही जात असतो त्याचे आपण व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत नक्की आणू. काहीच गाडी चालवत तुमच्याशी बोलते. आपल्या ह्याच्यावर डेली व्लॉग तुम्हाला येत राहतील आणि मी गावी पण असं मस्तीमध्ये 2-3 असं व्लॉग शूट केले, ते पण एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि आता आम्ही असं चालू केलं आहे की दर गुरुवारी किंवा शनिवारी एक तरी व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचू. तर तुम्ही जर चांगला आम्हाला रिस्पॉन्स जर भेटला तर मग आम्ही डेली व्लॉगिंगसुद्धा सुरू करू. त्या मंदिरामध्ये काय माहिती आहे, आम्ही 2-3 वेळा गेलो, तिथे खूप स्ट्रिक्ट आहेत आणि हे नाही आहे. 2-3 वेळा आम्हाला दर्शनच नाही आलं. जसं की आता पण ते साफसफाई करत होते तर आपल्याला दर्शन नाही भेटलं. आणि मध्ये आपण दुपारचं गेलेलो तर दुपारचं ते बंद असतं आणि रात्री 8ला का 8:30लाच ते मंदिर बंद होतं. तर आता आपण घरी पोहोचलो आहोत. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला हा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे या व्हिडिओवर व्हॉइस ओव्हर केलेला आहे, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून जास्त इम्प्रूव्हमेंट दिसेल. आणि आजचा आपला व्लॉग इथेच एंड होत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.